पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भरा शोभलते ठाई आनंदे निर्भरा शोभलते ठाई सुखा दुखा नाही ताड आमा हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी अनेक सायासन करीन धरी आस अनेक सायासन करीन धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामारिते दासी मोक्षामा घरी कामारिते दासी होय सांगवायचे तुका म्हणे हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल घेऊन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गगनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं महायोगपीठे तठे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग
कीर्तन संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो कृगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वे कृती निर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल घेऊन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे शिवाय वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचा स्थितीपाठ प्रकरणातील 5 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार देणे वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे। ते म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज्यादा, समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता। टाइम एंड टाइड वेस्ट फॉर नॉन। याचाच अर्थ म्हणजे वेळ आणि संधी ही कोणासाठी थांबू शकत नाही। थांबू शकते का? नाही। ही महत्त्वाची वेळ ज्याच्यामुळे मला प्राप्त झालेली आहे असे आदरणीय जिल्हा नांदेड तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड तालुका अर्धापूर आणि अर्धापूर गावामध्ये बामणी गाव आणि या बामणी गावामध्ये सुंदर असा भव्य दिवस श्री हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण रामकथा व लक्ष्मण शक्ती सोहळा असा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा आयोजित केलेला आहे आणि मला 4थ्या दिवसाची सेवा लाभलेली आहे हे माझे परमभाग्य समजते। आणि कित्येक वर्ष झाला हा सप्ताह चालू आहे। जवळजवळ 28वे वर्ष आहे ह्या सप्त्याला सुरू आहे, बरोबर ना? वा, फारच सुंदर मंदिर आहे व सुंदर साऊंड सिस्टीम, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळ, मृदंगाचार्य, विनेकरी बाबा सर्व चांगले आहे। सर्वांचे मी आभार मानते व इथे उपस्थित जमलेल्या महिला मंडळ, पुरुष वर्ग, तरुण मंडळ, बालपण वर्ग सगळ्यांचे आभार मानते व कीर्तनाला सुरुवात करे। विठ्ठल मी तुमच्या समोर आहे। याचा योग कशामुळे लागलेला आहे की आमचे परम पूजनीय काका रमेश काका कदम व माझ्या नित्यान लाड करणारे राजू काका कदम यांच्यामुळे मला लाभ भेटलेला आहे। 4थ्या दिवसाची सेवा त्यांचीही मनापासून आभार मानते व इथे उपस्थित सर्वजण आहेत, महिला मंडळ, पुरुष वर्ग, आर्थिक सगळे असतील, सगळ्यांचे आभार मानते व जेणेकरून माझ्याकडून कोणाचं नाव राहिलेलं असेल, मला काही तेवढं माहिती नाहीये या गावातली, कोणाचं जर नाव राहिलं असेल तर मी माफी मागते व कीर्तनाला सुरुवात करते। सेवेलागी सेवक झालो, तुमचा लागलो नित चरणा, तुमचा लागलो नित चरणा, तुमचा लागलो नित चरणा। सेवेलागी सेवक झालो, तुमचा लागलो चरणा, तुमचा लागलो चरणा, तुमचा लागलो
अहो स्वामी तुकया देवा यावरी करा न करावा अवघेर विठ्ठल विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकोबर आहे दोन भक्ताचे प्रकारचे वर्णन करतात. तुम्ही यावर काही म्हणाल दोन प्रकारचे भक्त आम्हाला माहित नाहीत व अद्याप आम्ही ऐकले सुद्धा नाही. गीतेमध्ये भगवंताने 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. म्हणजे जे या शरीररूपी गावाला येऊन या शरीराचे खरे कर्तव्य काय आहे याकरिता काय कष्ट करावे लागतात हे सर्व मनुष्य जन्म येऊन विसरून जातो. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्य तू आगवा साडोनिया. 107व्या अध्यायातली ओवी 9वी आहे पाहून घेणे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय सांगतात म्हणजे या संसार जाळामध्ये पडून खुशाल भोग भोगावे चैन करावी असे त्याला वाटत असते. संसार माया जाळामध्ये पडून प्रपंच सत्य आहे असे त्याला वाटते. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ल्यावे खावे बरे असावे हेची करी हाव संसारी. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन आपल्याला काय करायचंय आणि काय नाही हे सर्व मनुष्य जन्माला येऊन विसरतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात पाहे पा शरीराचे आगावा जया लागी पांडवा तो कार्य तू आगवा सांडोनिया. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मी तुझ्या भक्तीसाठी पुन्हा भक्ती करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय असं सांगत आहेत या अभंगामध्ये सरळ सरळ भावार्थ असा आहे की घेऊन या मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. मी तुझ्या भक्तीसाठी पुन्हा जन्म घेईन म्हणतात. आता मला सांगा जन्म घेणे काही सुखाचे आहे का? तर नाही. जन्म घेणे काही सुखाचे नाही. प्रथम केला गर्भवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येतवरी. असे गर्भामध्ये दुःख आहे. अहो मला सांगा गर्भामध्ये दुःख असताना त्या जीवाला असाध्य दुःख भोगावं लागते. आता तुम्ही म्हणताल बालपणी काही सुख आहे का? तर नाही. बालपणी आता मला सांगा घरकाम मध्ये बाई दंग असते आणि तेवढ्यात मुलगा रडवायस लागला की जाते आणि उचलते आपल्या स्तनास लावते आणि मग तिच्या घामामुळे तो मुलगा दूध पीत नाही व पीत नसल्यामुळे का नाही ती आधीच घरकामामुळे त्रासलेली असते आणि त्रासलेली असल्यामुळे ती त्याला मार देते म्हणजेच भुक्याचा मार. हे झाले बालपणीचे दुःख. आता मला सांगा तरुणपणीचे काही सुख आहे का? तर नाही. आध्यात्मिक अतिभौतिक अतिदैविक असे त्रिविध भोग त्याला भोगावे लागते आणि त्याला कोणती वस्तू प्राप्त झाली नाही कोणता भोग प्राप्त झाला नाही की त्याच्यात तो गुरफडून राहतो असे त्याला दुःख भोगावे लागते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय फार असं वर्णन करतात. धाव्याने प्रस्तुती झाली कष्टालासी प्रस्तुती झाली धाव्याने कष्टालासी प्रस्तुती झाली एताची कर्म जाड तुझी मान अडकली आका तुझे जननीये दुःखेदाय मोकळी
स्मरे त्या हरिहराधाय श्रीकृष्ण माऊली. असे गर्भामध्ये जीवाला असाध्य दुःख भोगावे लागते व त्या गर्भाला व त्या आईला असाध्य भूक सोसावे लागते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय फार असं वर्णन करतात भारी. पुणे पुणे देवा पुन्हा पुन्हा मी जन्म घेईन. असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी पुन्हा जन्म घेईन तुझी भक्ती करण्यासाठी. काय भक्ती करण्यासाठी? आता मला सांगा, भक्ती कशी करायची असते? महिला मंडळ, भक्ती कशी करायची असते सांगा बरं. तुम्ही कसे करता? देवपूजा सकाळी उठल्यानंतर कितीला उठता? सकाळी 4ला. 4ला तर नसतं चालत. आता जे सगळे 8लाच उठतात. बरं जाऊ द्या, 7ला उठतात. उठतात की नाही? मग उठल्यानंतर आपण काय करतो? आंघोळ करतो. तोंड वगैरे धुवून आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजेला बसतो. देवपूजेला बसल्यानंतर आपण देवपूजा करत असतो. तेवढ्यात शेजारची बाई येते, ताई माझ्या घरामधलं पाणी संपलेलं आहे, मला पाणी पाहिजे. मग तेवढ्यात आपण देवपूजा करताना उठतो की नाही? उठतो की? उठतो, त्या बाईला पाणी देतो. ही झाली आपली भक्ती. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी भक्ती कसं करतो ते अगदी वेगळ्या प्रमाणे व्याख्या सांगतात. भक्ती करायची असेल तर मनाभावातून करा. कशी? मनाभावातून. कारण भगवंत म्हणतात, तुम्ही जरी नामस्मरण केलात, माझ्या भगवंताचं नामस्मरण केलात, तरी ते कसं केलात? वरच्यावरी केलात की नाही? वरच्यावरी. पण माझ्या भगवंत म्हणतात, तू जर वरच्यावरी नामस्मरण केला तर तुझा काहीच फायदा नाही, ते प्रेताप्रमाणे झालं. त्या माझ्या भगवंत परमात्माला तुम्ही मनापासून आवाज दिला तर तो धावून येतो. आवडी अनंत आळवावा, अशी भक्ती करावी. भक्ती कुठंच कमी नाही पडली पाहिजे. अरे भक्ती कशी करायची? तर आपण भक्ती करता वेळेस देव म्हणला पाहिजे, अरे याने खूपच भक्ती केलेली आहे, याचं पुण्य जास्त झालेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भक्ती करायची असेल तर मनाभावातून करा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये आल्यानंतर भक्ती कशी करायची हे मी तुम्हाला सांगून जाते. आता मला सांगा, तुम्ही भक्ती करता तर वरून वरून करता? मला माहित नाही, प्रत्येक जण नामस्मरण करतात. आता मला सांगा, तुम्हाला नामस्मरण करायला काय 2 घंटे लागते का 3 घंटे लागते? नाही, 5 मिनिटाचंच काम आहे दररोज. तुम्ही कसं बी करू शकता. काम करताना करू शकता का कसं बी करू शकता. माझं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नामस्मरण करता वेळेस कोणताच नियम लागत नाही. कारण भगवंताच्या नामस्मरणामध्ये कोणतेच नियम नसतात. बाजूच्या इकडं भक्तीमध्ये नियम असतात, पण माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये कोणतेच नसतात. कारण भक्तीमध्ये असताना प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. प्रत्येकाच्या संतांचे नियम वेगळे असतात. कोणाच्या भक्तीच्या नामस्मरण करण्या अगोदर तोंड धुवावे लागते, बाहेर देशाला जाऊन यावे लागते की नाही? माझ्या पण भगवान परमात्माचं नामस्मरण करताना कोणतेच नियम लागत नाहीत. तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नावाचा लागला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात,
स्वतः बाहेर देशे घेताना माझ्या भगवंताचं नामचिंतन करतात. त्यांना स्वतःचीच लाज वाटते की मग भगवंताचं, परंतु जगद्गुरु तुकोबरा सांगतात माझ्या भगवंताचं नामस्मरण करताना कोणतेच नियम लागत नाही. म्हणून उठता बसता झोपता लोळता माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. पण करा कसं करा? मनाभावातून करा. कसं? उत्तर द्या महिला मंडळ. असं मी इथंच थांबत, तुमचं उत्तर येत नाही तर मी कीर्तनाला सुरुवात करणार नाही. कसं? मनाभावातून. जोरात बोला. मनाभावातून. पुरुष वर्गाच्या जोरेने आवाज यायला पाहिजे. आपण सगळ्यात आधी काय म्हणतात? धन्य माता पिता तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. पहिली धन्यता मातेला दिली व दुसरी धन्यता पितेला दिली. म्हणून पहिला हक्क महिलेला आहे. मला सांगा, महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन करत फिरते हे हर्ष आनंद आईला वाटतो. यात काही विशेष नाही, तर माझ्या भगवान परमात्माला सुद्धा वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. अरे माझ्या भगवान परमात्माला जर मुलगी कीर्तन फिरत फिरते तर माझ्या भगवान परमात्माला आनंद वाटतो. यात काही विशेष नाही महाराज. कारण माझे भगवान परमात्मा सांगतात महिलेचा अधिकार पहिला आहे व दुसरा अधिकार पुरुषांचा आहे. धन्य माता पिता तयाची. मला सांगा, मुलगा हा 21 पिढ्यांचा उद्धार करतो तर मुलगी ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. तुम्ही म्हणता काय 42 पिढ्यांचा कसं काय उद्धार करते? माहेरचा 21 आणि सासरच्या 21. 21 प्लस 21 बरोबर किती? 42. 42 पिढ्यांचा उद्धार करते. अहो मला सांगा, जन्म द्यायला आई पाहिजे, सांभाळायला आजी पाहिजे. काय? जन्म द्यायला आई पाहिजे, सांभाळायला आजी पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे आणि जन्मभर साथ द्यायला सुंदर अशी एक पत्नीच पाहिजे. त्यासाठी मुलीला जन्म घ्यावाच लागतो. म्हणून का त्या पंथीसाठी आपण मुलीला जन्म का घेऊ देत नाही? आता बरेच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा जास्तच प्रकार घडलेला आहे. मुलगी म्हणले की सर्वांचे चेहरे पडतात आणि मुलगा म्हणलो की वंशाची पंथी झाली. मला सांगा, आता मुलीमध्ये काय कमी नाही हो? सगळंच काही आहे. मुलगा डॉक्टर आहे तिथं मुलगी सुद्धा डॉक्टर आहे. मुलगा इंजिनियर आहे तिथं मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. मुलगा कलेक्टर आहे तिथं मुलगी सुद्धा कलेक्टर आहे की नाही? मुलगा राष्ट्रपती नाही तिथं मुलगी सुद्धा राष्ट्रपती आहे की नाही आपल्या भारताची राष्ट्रपती? मग मला सांगा, मुलीमध्ये काय नाही? मुलीमध्ये सर्वच काही आहे. मग काय येऊ देत नाही त्या मुलीला? नका विजू त्या वंशाच्या दिव्यापायी पंथीला. असं सुंदर एक उदाहरण आहे. 9 महिने 9 दिवसाने झाली जगमगण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. माझ्या चिमुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. अरे तुम्हाला जर मुलगी सांभाळायचा कंटाळा आला असेल तर माझ्या भगवान परमात्माच्या दारामध्ये सोडा. अरे माझ्या जनाबाईचा सांभाळ भगवान परमात्माने केलेला आहे. कोणी केलेला आहे? भगवान परमात्माने केलेले आहे. ज्याला कोणी नसतं, फक्त त्याला देव असतो. असाच एक वेळेसचा प्रसंग आहे. नामदेवरायांचे वडील दररोज भगवान परमात्माला नैवेद्य घेऊन जायचे. मग नामदेवरायांच्या वडिलाला असंच एकदा काम आलं. मग तेव्हा नामदेवरायांना म्हणाले, नामा आज नैवेद्य तू घेऊन जा. आज नैवेद्य कोण? तू घेऊन जा. मग नैवेद्य घेऊन गेल्यानंतर त्यावेळेसचे नैवेद्य फार मोठे असायचे. आताच्या नैवेद्यावर बोलायचं म्हणल्यावर माझा महिला मंडळावर आरोप आहे. आता मला सांगा, आपण जेव्हा नैवेद्य करतो तो कसा असतो? बरं मला सांगा, एक पुरणपोळी असते का हो? तर नाही.
अर्धीच पुरणपोळी, अर्धी तर नाही एकच कोर असते या. आता मला ते जाऊ द्या, सोडू द्या. 5-5 भजी असतात का हो? तर नाही, एकच भजा ठेवायचा आणि त्याचे तुकडे करायचे आणि ठेवायचे. आता मला सांगा, एक वाटी सार असतो का हो? तर नाही, एकच बोट बुडवायचं आणि त्या 5 चांदक्यावर मांडवायचं. असा झाला आपला नैवेद्य. पण त्यावेळेसचे नैवेद्य अख्खं ताट भरून असायचं. मग तेव्हा नामदेवराय भगवान परमात्मा जवळ गेले व देवाला 3दा हाक मारली. देवा, जेवा. 3 वेळेस हाक मारली, देवा, जेवा. तरी काय भगवान परमात्मा यायला काही राजीच नाही. मग तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा, तू जर आता आला नाहीस ना तर इथंच मी मस्तक फोडून रक्त भोंबाळ करीन माझं डोकं. चरणत मालावरी शिरापती, चरणत मालावरी शिरापती, चरणत मालावरी शिरापती. म्हणून माझे नामदेवराय भगवान परमात्माला 3दा हाक मारतात, देवा, जेवा, देवा, जेवा. त्यावेळेस नामदेवराय असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा येतच नव्हते. मग तेव्हा नामदेवराय म्हणाले, देवा, तू जर आता आला नाहीस ना इथंच मस्तक फोडून रक्त भोंबाळ करीन. मग तेव्हा भगवान परमात्मा विटेवरती उभा होते. तेव्हा विटेवरचे खाली आले व ते रक्त भोंबाळ झालेलं डोकं बंद केलं व परत विटेवरती जाऊन उभं राहिले. मग नामदेवराय म्हणाले, देवा, मी तुला माझं रक्त बंद करण्यासाठी बोलवलं नव्हतं, तर नैवेद्य खाण्यासाठी बोलवलं होतं. तर असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणाले, देवा, तू जर आता आला नाहीस ना इथंच मस्तक फोडून मी प्राण देईन. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले, काय हट्टी आहे मुलगा. कित्येक युगापासून त्या विटेवरती उभा असताना माझ्या नामदेवरायसाठी विटेवरची खाली आले व दोघेही कवटाळून छातीची मिठी मारले. आणि भगवान परमात्माने म्हणाले, नामा, तुला जर काय झालं असतं तर तुझ्या घरच्यांना काय उत्तर दिलं असतं मी. तेव्हा फार असं गोड असं उत्तर देतात नामदेवराय, देवा, माझा जीव काय आणि नाही काय, पण तुला जीव घातल्याशिवाय जाणार नाही. काय? जीव घातल्याशिवाय जाणार नाही. मग तेव्हा नामदेवरायांनी स्वतःच्या हाताने भगवान परमात्माला आपल्या हाताने नैवेद्य चारला. आणि म्हणून म्हणतात त्या संतांचा महिमा सामान्य नाही. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, माझ्या संतांचा महिमा सामान्य नाही. स्त्रीचा पुरुष केला ज्ञानेश्वर महाराजांनी. दगड्या नंदीला दूध चारवलं माझ्या भगवान परमात्माने. इतका माझ्या भगवान परमात्माचा अधिकार मोठा आहे. किती मोठा आहे? खूपच मोठा आहे. म्हणून एवढी भक्ती करून सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी पुन्हा जन्म घेईन म्हणतात. काय? पुन्हा जन्म घेईन म्हणतात. तेच महाराज अभंगाच्या प्रथम Happy
जोरदार अशा एकदा टाळ्या होऊन घेऊन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाध्वज. पहिल्या चरण जगद्गुरु तुकोबरे असं सांगत आहेत की मी तुझी भक्ती करण्यासाठी पुन्हा जन्म घेईन. एवढी भक्ती करून सुद्धा त्यांची तृप्ती झालेली नाहीये. ते पुन्हा देवापाशी जन्म घेण्याची इच्छा करतात. मग तेव्हा जगद्गुरु तुकोबरे म्हणत असतात भक्ती करण्यासाठी आवड निर्माण पाहिजे. कशी आवड निर्माण पाहिजे? माझ्या भगवंताच्या मनामध्ये अखंड भक्ती शिवाय काहीच नव्हतं. त्याने अखेरपर्यंत भगवान भक्तीची अपार पूजा केली व भक्ती केली. एवढी तृप्ती करून सुद्धा एवढी भक्ती करून सुद्धा तृप्ती झाली नाही. तेव्हा जगद्गुरु तुकोबरे माझ्या भगवंतापाशी म्हणतात, देवाजवळ जातात व म्हणतात मी तुझी भक्ती करण्यासाठी पुन्हा जन्म घेईन म्हणतात. तेच घेऊन ये मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठाला जगद्गुरु तुकोबरे म्हणतात मी तुझ्या देवा तुझ्या दारामध्ये आलेलो आहो, पण भक्ती कशी करायची आहे मला सांग. कशी करायची आहे ते मला सांग. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात अरे भक्ती करायची असेल तर मना भावातून कर. अरे आजकालची आपली भक्ती कशी झालेली आहे, वरून वरून दाखवायचं आणि झालं. पण माझा भगवान परमात्मा म्हणतो जो मला मनापासून आवाज देईल मी त्याच्या आवाजाला धावून येईल. तुम्ही जर माझ्या भगवंताचं मनापासून जर नामचिंतन केलं तर तुमच्या पावलावर माझा भगवान परमात्मा उभा राहील. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवारुनी. म्हणून भगवान परमात्मा सांगतात तू माझं नाव तर घे मी तुझ्या पावलावर आहे. ते आपल्याला दिसत नाही आपण कुठे जात आहात कुठे नाही. हो का जीवन जगत असताना तुम्ही कोणत्या मार्गावर जातो आणि कोणत्या नाही हे तुमचं तुम्हाला माहीत. परंतु तुम्ही वाईट मार्गावर जाता का चांगल्या मार्गावर जाता हे सगळं देवाला कळतं. म्हणून कर्म चांगले करत जा, कारण कर्मानुसार आपल्याला भोग प्राप्त होत असतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये कर्म चांगले करत जा. तुम्ही कितीही जगासमोर देखावाचा प्रयत्न केला तर कर्म ते कर्मच असते. ते आज ना उद्या भोगावंच लागतं. महाराज विठाला म्हणून माझ्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही मनाभावातून करा. दुसऱ्या चरणामध्ये असं जगद्गुरु तुकोबरे सांगतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे हरि
जाऊ द्या. असाच रंग तुमचा असू द्या. मला माहित नव्हतं एवढे गायनाचार्य चांगले असतील. वा, अशीच तुमची साथ असू द्या. फार गोड असं सुंदर तुम्ही गायन केलेलं आहे गायनाचार्य दादा. मृदुंगाचार्य तुमचेही आभार. अशीच तुमची शेवटपर्यंत साथ असू द्या. तुमचे नाव काय दादा? गोविंद. गोविंदासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ. गायनाचार्यासाठी सगळ्यांचे आभार. विठाल विठाल. आता मला सांगा, आता मी तुम्हाला इथे समोर कीर्तन सांगत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. सगळ्या महाराष्ट्राला कळवण्यासाठी इथं सुप्रसिद्धकार आमचे YouTube वाले दादा, त्यांच्यासाठी आभार. त्यांनी आम्हाला फार अशी गोड अशी साथ दिलेली आहे व त्यांचं नामांकित YouTube चॅनल काय हर हर महादेव, तुम्ही या चॅनलला बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. खूप चॅनल आहे व सर्व महाराजांचे कीर्तन त्या YouTube वरती अवेलेबल आहे, म्हणून त्यांचेही मी आभार मानते. YouTube दादांचेही. विठाला विठाला. असो, म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, माझी भक्ती करायची असेल तर मनाभावातून करा. कशी? मनाभावातून करा. आता मला सांगा, या कलियुगामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल महिला मंडळ? उत्तर द्या. आवाज जरा जोरात येऊ द्या. भांडण करताना कसं तुमचा आवाज जोरात येतो, आता इथं बी येऊ द्या. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्याच्यामध्ये पुरुष वर्गाला माहीत होऊ द्या, आमचा सगळ्यात आवाज मोठा आहे. कळू द्या कोणाचा आहे बघू. पुरुषांचा आहे का महिलांचा आहे? कोणाचा आहे सांगा बरं. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी काय करावं लागेल? देवाचं पूजा. बरोबर, देवाचं पूजा आणि नामस्मरण. कसं करायचं? आता मला सांगा, तुम्ही इथं सर्वजण उपस्थित आहात, आनंद घेण्यासाठीच आले ना कोणता तरी. आता मला सांगा, टाळकरी मंडळ टाळ वाजवण्याचा आनंद घेत आहे, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवण्याचा आनंद घेत आहे, विणेकऱ्यांचा आनंद घेतोय, गायनाचार्य गायन करण्याचा आनंद घेत आहे, आणि मी कीर्तन सांगण्याचा आनंद घेत आहे. तुम्ही श्रोतेजन झोपण्याचा आनंद घेत आहे. विठाला असो, प्रत्येकाच्या आनंदाचा भाग वेगळा. आता मला सांगा, तुम्ही इथे सर्वजण उपस्थित आहात, कोणतं तरी कर्म. आता मला सांगा, कीर्तनामध्ये असताना प्रत्येकाला झोप येते, हे तर मान्यच आहे, कारण भगवंत हे चांगल्या ठिकाणी बसू देत नाही. ज्याचे पाप जास्त असतात त्याला मनपात सुद्धा येऊ देत नाही. काय? मनपात सुद्धा येऊ देत नाही. ज्याचे मागच्या जन्मीचे पुण्य आहे तो मंडपात येऊन बसतो, त्याचे पुण्यच म्हणावे लागते. म्हणून तुम्ही इथं उपस्थित आहात, प्रत्येकाला प्रमाण मी म्हणते तुम्हाला टाळ्या वाजवा. त्याच्या मागचं काहीतरी कारण उद्देश असेलच की नाही. तुम्ही जेव्हा टाळ्या वाजता, जेवढ्या तुम्ही खणखणीने टाळ्या वाजता, तेवढं मागच्या जन्मीचं पुण्य नष्ट होतं. काय होतं? पुण्य नष्ट होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं तुम्ही वेळेवरती नावं घ्या, आणि नावं घेतल्याने काय होतं? मागच्या जन्मीचं पाप का पुण्य? पाप नष्ट होतं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. इथं काय शब्द आलाय? जन्मांतरीचे. किती किती? 7 जन्म का किती जन्म? मनुष्याचा जन्म घेणे काय सुखाचे नाही महाराज. त्याला सर्व प्राण्यांचा जन्म घेऊन परत ह्या मनुष्य जन्माला यावं लागतं. काय? सर्व प्राण्यांचं. हत्ती, उंट, मांजर, मुंगी, किडा, कुत्र, सर्व प्राण्यांचा जन्म घेऊन आपल्या मनुष्य जन्माला यावं लागतं. असा सुंदर असा नरदेह दिलेला आहे, असं चांगलं आपल्याला व्यवस्थित नरदेह दिलेला आहे. हात व्यवस्थित आहेत, पाय व्यवस्थित आहेत, जिथल्या तिथं व्यवस्थित दिलेला आहे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला एखादा जरी पार्ट जर व्यवस्थित दिला नसता तर किती मोठी फजिती आहे मला सांगून जाते मी. आता एक बहिरा असते माणूस, शेतकरी दादा,
तो का नाही असं ह्याच्यावर हाब्रेटावर का नाही पाखरं असते तर ते मारण्यासाठी अशी गुंफे फिरवतो. तिकडून एक मेंढीपाळी झाडाखाली मस्त असं झोपलेला असतो, त्याला झोप लागलेली असते. उठून बघतो तर मेंढ्याच नाहीत, त्याच्या शेळ्याच नाहीत. मग असं एका दिशेने जातो, मग त्याला एक शेतकरी राजा दिसतो. दिसल्यानंतर तो त्या शेतकरी राजाला म्हणतो, शेतकरी राजा, तू माझ्या मेंढ्या बघितल्यास का रे, माझ्या शेळ्या बघितल्यास का रे? मग तेव्हा तो बी बहिरा असतो, त्यालाही ऐकू येत नाही. बघा आता इथं खूप मोठी परिस्थिती आहे. असं म्हटल्यानंतर तो त्याच्या नादात असतो. असे पाखरे बसलेले असते, ते कुंपीने असा फडा मारतो. मग एक खालचा विचार करतो, अरे याने काय मौनव्रत धरलेला आहे का? त्याला बोलायचं नसेल, बहुतेक यानं आपल्याला खून करून दिलेली आहे. मग बरोबर त्या खडेच्या दिशेने जातो. योगायोगाने त्याच्या शेळ्या त्याला परत भेटतात. परत भेटल्यानंतर तो विचार करतो, अरे ह्या माणसाने आपल्याला एवढ्या मोठ्या की आपल्या शेळ्या सापडून दिलेल्या आहेत, ह्याला काहीतरी आपण बक्षीस म्हणून दान द्यायला पाहिजे. आपली मोडकी मेंढी याला बक्षीस म्हणून दान द्यायला पाहिजे. कारण चांगलं कोणी दान करत नाही, कोंगळच दान करतो, आहे की नाही? आता मला सांगा, तुमच्याकडे फाटकी नोट असते ते तुम्ही गोवा महाराजाच्या खिशातच घालता मी कुठे चल नाही विठाला मग असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, अरे या भावाने आपल्याला सगळ्या मेंढ्या शोधून दिलेली आहे, आपण ह्याला मोडकी मेंढी तरी दान करू. मग तेव्हा तो त्याच्यापाशी जातो आणि म्हणतो, अरे भावा, तू माझ्या एवढ्या मेंढ्या सापडून दिलास, मी तुझे खूप आभार मानतो, पण तू मला सापडून दिल्याबद्दल मी तुला एक मोडकी मेंढी दान करतो. मग हे म्हणतो, तुझी मी मोडीच मेंढली नाही तर कस काय मी तुला देऊ परत? आता बघा इथं लक्ष देऊन पूर्वक ऐका, मी तुझी मेंढीच मोडली नाही तर भरून कस काय देणार? हा, या भांडण लागण्यामध्ये का नाही एक घोड्यावाला आला, सवारीवाला. त्या दोघाला वाटलं हे तरी आपल्या भांडणाचं समाधान करील. तोही येतो आणि तो म्हणतो, पहिला म्हणतो, याने मला माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल मी याला माझी मोडकी मेंढी दान करत आहे. तर दुसरा म्हणतो, मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कस काय देणार? मग तिसरा ते बहिराच असतो. तो म्हणतो, अरे मी घोडा 20,000चा घेतलेला आहे, तुम्ही कस काय म्हणाला चोरीचा आहे? आता बघा ऐका, असं म्हटल्यानंतर हे भांडण जातं पोलिसांपर्यंत. पोलीस चौकीमध्ये जातं. पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचे आपापले मांडण करतात, भांडण विस्तार करतात. पहिलं म्हणतं, पोलीस दादा, याने माझी मेंढी सगळ्या सापडून दिल्याबद्दल मी याला मोडकी मेंढी दान करत आहे. मग दुसरी काय म्हणतो, अरे मी याची मेंढीच मोडली नाही तर भरून कस काय देणार? मग तिसरं म्हणतो, पोलीस दादा, आता तुम्ही व्यवहारामध्ये तुम्ही समोर होता की नाही? तुमच्या समोरच मी 20,000चा घोडा घेतलेला आहे, हे कस काय म्हणतात चोरीचा घोडा आहे? असं म्हटल्यानंतर त्या पोलिसांना का नाही, तो बी बहिरा होता, त्याला बी ऐकू येत नव्हतं. बघा असं म्हटल्यानंतर त्याला काहीच कळणार झालं. कारण की नाही, 1 महिन्यापूर्वीच त्याची बायको त्याला सोडून माहेरी गेलेली होती. गेल्यानंतर का नाही, मग हा म्हणतो, अरे मी बायकोलाच भांडले नाही तर माहेरीच कस काय आलो? आता हे झाले. मला सांगा बरं, म्हणून देवाने आपल्याला जिथं तिथं पाठ व्यवस्थित दिलेली आहे. आता मला सांगा, किती मोठी फजिती आहे? आपल्याला कान दिल नाही म्हणून किती मोठी फजिती झालेली आहे. म्हणून भगवान परमात्माने आपल्या जिथं तिथं व्यवस्थित पार्ट वगैरे दिलेले आहे. आता मला सांगा, कान जर दिलेलं असते तर आपण चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवलेल्या असत्या? असं केसाला बांधून काय नाही. किती हो माझ्या देवाला काळजी, भगवान परमात्माला जिथल्या तिथं व्यवस्थित दिलेले आहेत. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन
बाधिकेचा. म्हणून सुंदर असा भगवान परमात्माने आपल्याला नरदेह दिलेला आहे. जिथल्या तिथं व्यवस्थित पाय, हात, कान, डोळे वगैरे तिथं तिथं व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणून आता बघा, आपल्याला एक जरी पार्ट व्यवस्थित दिला नसता तर किती मोठी फजिती झालेली असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, तुम्हाला जिथल्या तिथं व्यवस्थित दिले ना, मग नामस्मरण करायला तुम्हाला काय आहे? काय झालेलं काय आहे? आता मला सांगा. 5 मिनिटं तुम्हाला तर कसे बी टाइम भेटतोच. म्हणून त्या 5 मिनिटांमध्ये माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. माझे भगवान परमात्मा म्हणतात, तुम्हाला कोणता टाइम नाही, तुम्हाला कोणता नियम नाही माझ्या भगवान परमात्माचं नाव घेताना. म्हणून माझे भगवान परमात्मा म्हणतात, वेळ काहीच लागत नाही, नियम कोणताच लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारितानाही, दोन पक्ष पाही उदरती. म्हणून माझ्या भगवान परमात्माचं नाव घेताना वेळ, टाइम, काळ, कुठे आहात आपण, कुठे नाही, याचं काहीच बंधन नाहीये. उठता बसता माझ्या भगवान परमात्माचं तुम्ही नाव घ्या. कसं घ्या? आवडीने घ्या. आवडी आनंद आळो बाबा. कसा? आवडी आनंद आळो बाबा. इतकं नामस्मरण करा की देव सुद्धा तुम्हाला म्हटलं पाहिजे, वा हा माझा भक्त खरा आहे म्हणून. असं तुम्ही आवडीने भावे हरी नाम घेते, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने म्हणून माझे भगवान परमात्मा म्हणतात, आवडीने नामस्मरण करा, मनाभावातून करा. मला कसं आवडतं? मनाभावातून आवडतं. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. मी तुझ्या सेवेसाठी पुन्हा जन्म घेईन म्हणतात. काय? पुन्हा जन्म घेईन म्हणतात. 1 जन्म काय 1000 जन्म झाले तरी तुझी भक्ती करण्यासाठी माझा जन्म पुरणार नाही. म्हणून मी पुन्हा जन्म घेईन. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या जन्मात. आनंद निर्माण Thank you.
माझ्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदी निबरा सोबते ठाई सुख दुःख नाही चाड आमा हरिनाम कीर्तना संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठाला म्हणून माझे भगवान परमात्मा म्हणतात, अरे इतका सुंदर असा तुम्हाला नरदेह दिलेला आहे, त्याचा उपयोग काहीतरी झालेलाच पाहिजे. कारण आपण ते कशासाठी करतो? खाण्यासाठी करतो. देह खाण्यासाठी करतो की नाही? आपण एकदा सप्ताह असताय पंक्तीला बसल्यानंतर आपण वाट बघतो की नाही, गुलाबजामुन कधी येतो म्हणून. हा येतो की नाही? असं करत जाऊ नका. कारण पंक्तीला बसत असताना तुम्ही आधी देवाचं नामस्मरण घ्यायचं, मग नंतर जेवणाला सुरुवात करायचं. त्याला म्हणतात सप्त्यातलं जेवण. तेव्हा आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून जेव्हा आपण जे सप्त्यातलं भोजन करत असतो ते देवाचा महाप्रसाद असतो. मग त्याचा आपल्याला लाभ होण्यासाठी नुसतं घेतलं की काय नाही, भसाभसा खाली की त्याचा उपयोग होत नसतो. आधी माझ्या भगवंताचं चिंतन करून ते आधी भोजन घ्यायचं असतं, मग तेव्हा आपल्याला कुठेतरी प्राप्त होत असतं. विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे तुम्हाला असा सुंदर असा नरदेह दिलेला आहे. अरे मला सांगा, तर तुम्ही एका किरायाच्या रूम मध्ये राहत असताना तुम्हाला ते घरमालक म्हणतो की तुम्हाला रूम खाली करावी लागेल, तर तुम्हाला करावी लागेल की नाही? करावीच लागेल. तसं आपलं जीवन आहे. अरे या देहाचा विश्वास नाही. आता मी तुमच्या समोर कीर्तन करत आहे, कधी 5 मिनिटात जाईन याचा सुद्धा हे नाही, विश्वास नाही. म्हणून हा नरदेह कसा आहे? नासकाय. असं सुंदर असं सुभाषकारकारांनी वर्णन केलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तक तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा, इतना एक दिन बदलना पड़ेगा. अरे या जिंदगीचा काय भरोसा आहे? 5 मिनिटात आपण जाऊ शकतो. अरे जेवताना बसताना आपला तोंडात घास जातो की नाही याचा देखील आपल्याला विश्वास नाहीये. म्हणून सुंदर असा आपल्याला नरदेह दिलेला आहे. भगवंत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे देह हा कसा आहे? नासकाय. म्हणून याचा उपयोग केला पाहिजे. नामस्मरण भक्ती करून उपयोग केलेला पाहिजे. अरे तुम्ही जन्मामध्ये काही जरी कमवला नाही तर माझ्या भगवंताचं नामचिंतन करा. अरे तुम्हाला सगळ्या पापातून नष्ट करतो माझा भगवान परमात्मा. अरे माझ्या भगवान परमात्माची किती शक्ती आहे तुम्हाला सांगू का? अरे एका वाक्यात सांगून जाते. अरे माझा भगवान परमात्मा, तुम्ही जर माझ्या भगवान परमात्माला मनाभावातून जर हाक मारली तर तो धावून येतो. एवढी घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे.
म्हणून माझे भगवान परमात्मा म्हणतात मनाभावातून माझ्या भगवंताचं नामस्मरण करा, तो तुमच्या धावेला नक्कीच धावून येईल. म्हणून देवाची सेवा करायची असेल तर मनाभावातून करा. मला कळाले सगळ्यांचे चेहरे असे पडलेले आहेत. तुम्हाला झोपा येत असते, काय काळजी करू नका. मी तुम्हाला कीर्तन समजेपर्यंत झोपच येऊ देणार नाही. तुमची झोपच उडून टाकते. विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा निर्देह कसा दिलेला आहे, लई नासका दिलेला आहे. अरे मला सांगा, तुम्ही जन्माला येताना काही सुखाचे आहे का तुम्हाला? नाही. बालपणीचे तर तुम्हाला दुःख सांगितलेलेच आहेत. अरे त्याला वरून बुक्याचा मार भेटतो कसा, ते झाले बालपणीचे दुःख. अरे तरुणपणीचे दुःख म्हणजे काय, अति भौतिक, आध्यात्मिक, अतिदैविक असे त्रिविध दुःख भोगावे लागते. परंतु मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एवढे तिन्ही भोग भोगून त्याला कुठली वस्तू प्राप्त झाली नाही, काही भोग प्राप्त झाला नाही, की तो उदास राहतो. कसा उदास राहतो? जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये असं सांगत आहे, होईन उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, खाली लोटांगण महाद्वारी. विठाल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही सर्व पुण्य करू, नामस्मरण करू, सर्व करू, पण मोक्ष प्राप्तीसाठी आम्हाला काय करावे लागेल? तेव्हा भगवान परमात्माने सुंदर असे 3 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत, सेवा सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे हरिनाम कीर्तन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. आज भगवान परमात्मा म्हणतात, अरे तू नामस्मरण करताहीस तर मनाभावातून कर. आता मला सांगा, तुम्हाला मी सांगून जाईल, असे सुंदर असे नवरा बायको असते. बायकोचं नाव गंगा असतो आणि नवऱ्याचं असतं गोविंद. सुंदर असे पत्नी असते, तर सुंदर असा त्यांचा व्यवसाय संसार चाललेला असतो. असाच एक वेळेचा प्रसंग असतो की नवरा बाहेर गेलेला असतो आणि बायकोनं का नाही गॅसवरती दूध ठेवलेलं असतं. गॅसवरती मीडियम मध्ये असतात गॅस. मग तेव्हा तो देवपूजेला बसलेला असतो. देवपूजेला बसल्यानंतर का नाही तो देवपूजा करत असतो.
देवपूजा करत असताना त्याचं नामस्मरण चालू असतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. तेवढ्यात तिकडून मांजर येते, हळूच येते मांजर. काय हळूच मांजर येते, असा पत्ता बी लागू देत नाही, पत्ता बी लागू देत नाही. म्हणून ह्याचं लक्ष जातं दुधाकडे. अरे आपल्या बायकोनं गॅसवरती दूध ठेवलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष देतो तो. लक्ष दिल्यानंतर तिकडून मांजर येते. आता ह्याला काही कळत नाही, आपण बसलो देवपूजेला, आता देवपूजा करावं का त्या मांजरीला हुसकाव. मग याने विचार असा एकदम भारी केला, किती दिलशाना म्हणावते मी. असं म्हटल्यानंतर काय नाही ते काय करतो, देवपूजा करत असताना त्याच्या हातामध्ये विठ्ठलाची मूर्ती असते. करत करत का नाही ते मांजर येते, त्याला कळतच नाही. ते का नाही हातातली मूर्ती घेते आणि त्या मांजराला हाणते. मांजरही गेली आणि दुधही साडून गेलं. विठ्ठला अशी झाली आपली भक्ती. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असा एकही मिनिट मी वाया जाऊ देणार नाही. शिंक जांभळी खोकला अवघाची वेळ वाया गेला. म्हणून भगवान परमात्मा म्हणतो एकही मिनिट वाया जाऊ देत नाही. अरे तुम्हाला काय सांगू माझ्या जगद्गुरु तुकोबरायची महिमा. अरे जगद्गुरु तुकोबराचा तुम्हाला प्रश्न पडत असना, ताई आम्ही तर प्रपंचामध्ये आहात, आम्ही कसं नामस्मरण करायला पाहिजे, आम्हाला कसं जमत प्रपंचामध्ये असताना. आता तुम्हाला एक सांगू का, जगद्गुरु तुकोबराय सुद्धा प्रपंचामध्ये होते. काय प्रपंचामध्ये होते, तरी त्यांनी नामस्मरण केलं. कोणाचं, भगवान श्री पांडुरंग भगवान परमात्मा यांचं. त्यांच्या तोंडातून सतत देवाचं नामस्मरण आहे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असायचं की नाही. ते बी प्रपंचामध्ये. आता तुम्हाला प्रपंच सोनी परमार्थ साधावा, प्रपंच सोनी परमार्थ साधावा. भगवंताचं नामस्मरण केलं. कोणी कोणी केलं, संत तुकोबरायांनी केलं प्रपंचात असताना. मला वाटतं तुमचं लक्षच नाही करकी. बरं तुमचं लक्ष खूपच आहे. असंच आम्ही कार्यक्रमाला गेलेलो असतो, असंच मी मी काय म्हणलं की नाही भक्ती करायची असेल तर मना भावातून करायची. मी पुढच्या बाबाला म्हणलं, बाबा कशी भक्ती करायची. ते काय म्हणलं, मी जेवलंच नाही, त्याला ऐकूच गेलं नाही. असे काही असते तर विठाला माझ्या भगवान परमात्माने प्रपंचात असताना सुद्धा माझ्या भगवंताचं नाम चिंतन केलं. अरे तुम्ही पण प्रपंचामध्ये असाल, तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, मी प्रपंचामध्ये आहे, कसं नामस्मरण करायला पाहिजे. तुम्हाला एक शब्द सांगू का, माझे जगद्गुरु तुकोबराय प्रपंचात होते पण नसल्यागत होते. कसे होते पण नसल्यागत होते. माझ्या भगवंताचं पावला पावलावरील वेळोवेळीवरील नामस्मरण सतत चालू असायचं. अरे ते भंडारी डोंगरावर जायचे आणि माझ्या भगवान परमात्माचं नामस्मरण करायचे. अरे इतकी शक्ती आहे माझ्या भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये. तेव्हा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण करायचे, तेव्हा सगळे प्राणी येऊन माझ्या नामस्मरणाच्या गजरामध्ये लीन व्हायचे. कोणाच्या, जगद्गुरु तुकोबरायाच्या. कोण, प्राणी. कोणते, वाघ, हत्ती, मांजर, विंचू, सर्व काही असेल ते
सर्व काही यायचे आणि माझ्या जगद्गुरु तुकोबराच्या भजनामध्ये लीन व्हायचे. आता मला सांगा, आपण जर आता ते भंडारी डोंगर तर जाऊ द्या, आपण इथं कुठं जर जाऊ द्या बरं, डोंगरावर नसतं जंगलामध्ये बसू द्या आणि आपलं नामस्मरण चालू होऊ द्या. आपण जर ते वाघ जरी बघितला तर तिथून पळून जायसारख्या अर्धा तास बी बसायची आपली कॅपॅसिटी नसते. घरातच काय सर्व ठिकाणी आपल्याला अर्धा तास. आता तुम्हाला सांगा, आता मी म्हणलं तुम्हाला कोणी असं उदाहरण असू द्या, एका ठिकाणी एका जागी बसून का नाही माझ्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. आपली कॅपॅसिटीच नाही, तेवढी मनस्थितीच नाही एका जागी अर्धा तास 1 तास. पण माझ्या भगवंतांनी जगद्गुरु तुकोबरायांनी रात्रभर दिवसभर, रात्र ना समजली दिवस ना समजला, माझ्या भगवंताचं नामस्मरण सुरू राहिलं की नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन घ्यायचे तर मनातून करा. मोक्ष आम्हा घरी कामारीचे दास, 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 मोक्ष आम्हा घरी कामारीचे होय सांगोयसी तुका हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. माझ्या कीर्तनातून तुम्ही जरी काही नेले नसेल तर हे 2 शब्द नक्कीच न्या. कोणते तर आपल्या मुलींवरती संस्कार चांगले लावा आणि दुसरी आपल्या जन्म देत्या आईवडिलांची नक्कीच सेवा करा. आता मला सांगा, आपल्या मुलांवरती संस्कार करायचे असेल तर कसे करायचे? माझ्या छत्रपती शिवरायांनी सारखे करा. अरे संस्कार कसे करायचे असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांसारखे करा. अरे संस्कार कसे करायचे असेल तर माझ्या संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे करा. अरे ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, ज्यांच्या संपूर्ण विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला
शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये मित्र छातीशी झुंज देणारे माझे छत्रपती संभाजी महाराज. अरे, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. आणि आजही देशाची व्यवस्था बांधली जाते संविधानावरती असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून तुमच्या सर्व पाहुण्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते. अरे, संस्कार कसे करायचे असेल तर माझ्या शिवरायांसारखे करा. अरे, संस्कार कसे करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासारखे करा. अरे, आता तुम्हाला एक सांगून जाऊ का, आताचे आई वडील आपल्या मुलांवरती संस्कार कसे करत आहेत. अरे, 2-4 पानपट्टीवरती 4 जण मित्र बसलेले असतात आणि तिकडून बाप येतो आणि हा का नाही पानपट्टीच्या आडवं जाऊन बसतो. मग तेवढ्यात मित्र म्हणाले, अरे तू तुझ्या बापाला भेटतोस काय? काय म्हणले, तुझ्या बापाला भेटतोस काय? मग तेव्हा मुलगाने काय उत्तर दिला, याच्यातच मला आरती मागतो म्हणून मी पानपट्टीच्या आरती जाऊन लपवत आहे. विठ्ठला म्हणून संस्कार कसे करायचे असेल तर चांगले करा. अरे, तुम्ही मला सांगा, आता जे संस्कार, आता तर माझ्या कीर्तनामध्ये जास्त करून तरुण मंडळच आहेत. मला खूप छान आनंद वाटत आहे. बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रम केलेले आहेत, मुंबई, पुणे, सगळ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत, पण जास्त तरुण मंडळी नसतात. जास्त करून माझी एकच विनंती आहे तरुण मंडळीला की तुम्ही कोणत्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कारण तुमच्यावरतीच तुमचा परिवार निर्भर आहे. ही तुम्ही गोष्ट सिरियस घ्या, लक्षपूर्वक ऐका. माझी काही जास्त करून हे काही नाहीये, कीर्तनामधून एकही शब्द तुम्ही जर नेला तर माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं मी असं समजेल. अरे दादांनो, एकच विनंती आहे, तुम्ही कोणत्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका. अरे, तुमच्या घरी जेव्हा तुमची पत्नी येते सुंदर अशी, कोण येते? पत्नी येते, ती एका बापाची मुलगीच असते. म्हणून तुम्ही काही करताना जरा विचार करून करा. अरे, तुमच्या विचारांवरतीच तुमचा परिवार अवलंबून आहे. तुमच्या विचारांवरतीच तुमचा परिवार अवलंबून आहे. म्हणून तुम्ही जे जे पावलं उचलता ते लक्षपूर्वक उचलून घ्या, कारण तुम्ही कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाता. आता मला एकच सांगणं आहे, आपल्या मुलांवरती संस्कार कसे करायचे आहेत. अरे, तुम्ही जेव्हा दारू पिऊन घरी येता आणि ती माय माऊली रात्रभर तुमचा विचार करते व तुम्ही जेवण केले नाहीत का नाही म्हणून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमची वाट बघत असते दारावरती. काय? रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दारावरती वाट बघत असते. कोण? ती माय माऊली. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा दारू पिऊन येता तेव्हा अपशब्द आपल्या पत्नीला बोलता, तेव्हा आपले मुलं आणि मुली समोरच असतात आणि ते अपशब्द आपल्या मुलांच्या कानावरती जातात. मग ते आपल्या मुलांचे संस्कार करत असते. कारण जेव्हा मायबाप जेवढे चांगले बोलतील, जेवढा व्यवहार चांगला असेल, तेवढे आपल्या मुलांवरती संस्कार चांगले पडत असतात. एका सुभाषितकाराने सुंदर असं वर्णन केलेलं आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह खोल दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अरे, जीवनामध्ये आपल्याला काहीच न्यायचं नाहीये.
असं सुंदर सुभाषितकाराने सुंदर असं वर्णन, फारच असं सुंदर उत्तर दिलेलं आहे. आपल्याला जीवनामध्ये काहीच न्यायचं नाही हो, फक्त न्यायचंय. अरे तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, तुम्ही किती पैसा कमवला, याला महत्व नाही. तर तुम्ही मेल्यानंतर तुमच्या खांद्यावर खांदा देणारे किती जण येतात आणि तुम्ही रडताना तुमचे अश्रू पुसण्यासाठी किती जण येतात, तेव्हा तुम्हाला तुमची श्रीमंती कळून जाईल. म्हणून तुम्ही प्रॉपर्टी, पैसा याला महत्व नाही. तर मला सांगा, माणसाला गर्व हो कशाचा, किती गर्व आहे. आता मला सांगा, तुम्ही पैसा कमवलेला सोबत नेणार आहात का? तर नाही. तुम्ही बंगला कमवलेला नेणार आहात का? नाही. तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, तुमच्या घरासमोर किती बंगला आहे, किती गाड्या आहेत, किती फोर व्हीलर आहे, थार असो काय असो, तुम्ही सोबत नेणार आहात का? तर नाही. काय नेणार आहात? पुण्य. आता मला सांगा, तुम्ही जर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घातली तर ती तुमच्या सोबत जाणार, आणि तुमच्या त्याच गळ्यामध्ये जर सोन्याची माळ असेल तर ती काढल्याशिवाय राहणार नाही. राहणार आहेत का? तर नाही. माझं एवढंच एक म्हणणं आहे की तुम्ही किती कमवलं, किती प्रॉपर्टी कमवली याला महत्व नाही, तर तुम्ही जीवनामध्ये किती कर्म कमवले आणि किती प्रेमाने माणसं बोलणारी कमवले याला महत्व आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहात, आपण कर्म करते वेळेस चांगले कर्म करत जा. अरे तुम्ही सप्त्यामध्ये दान धर्म करत असाल, दान धर्माचं एवढंच महत्व आहे. दान धर्म तुम्ही कशासाठी करता आणि त्याचा उपयोग काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही जेवढं दान धर्म करताल तेवढं तुमचं आयुष्य वाढेल. कारण दान धर्म केल्यानंतर का नाही, आपल्याला जेवढं आयुष्य वाढतं ना तेवढं आपण सांगू बी शकत नाही, असं जगद्गुरु तुकोबाराय 4थ्या चरणामध्ये सांगतात. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं नाव घ्यायचे ना तुम्ही ताकीद करून घ्या, मनाभावातून करा. आता मला सांगा, आपल्याला भगवंताने असा सुंदर असा नरदेह दिलेला आहे, त्याचा काहीतरी उपयोग झालाच पाहिजे ना, काहीतरी उपयोग झालाच पाहिजे. आपण कीर्तनामध्ये आलो ऐकण्यासाठी, त्याचंही पुण्य लागतं. कारण या इथं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह हे कीर्तन ऐकण्यासाठी भाग्यच लागतं. कारण ज्याचं पाप जास्त असतं ना त्याला कधी जीव देत नाही मंडपाच्या मधामध्ये, आणि ज्याचं पुण्य असतं, खरंच तुमचं पुण्य आहे, तुम्ही कीर्तन ऐकत आहात, तर फारच मला अतिशय आनंद वाटत आहे. याचा आपल्याला सुंदर असा नरदेह भगवंताने दिलेला आहे, त्याचा काहीतरी उपयोग झालेला पाहिजेच की नाही. म्हणून काय, सर्वांनी हातवरी करा, सर्वांनी महागचे पुढचे सर्व जे काही उपस्थित आहे, तुम्ही जर हात मोडले की वरी केले नाहीत ना, देव तुम्हाला बघून घेईल. मग सगळ्यांनी हरी सर्वांनी करा, सर्वांनी फक्त मृदंगाचार्य करू नका.
माझं एकच म्हणणे आहे, माझ्या कीर्तनातून काही शब्द वाईट निघाले तर ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष म्हणून मला माफ करा, आणि जे काही शब्द चांगले आहेत ते तुम्ही तुमच्या घरी न्या. आणि सर्व व्यवस्थित कार्यक्रमाचं आयोजन नियोजन खूप छान आहे. टाळकरी मंडळ, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी दादा सर्वांचे आभार मानते व रमेश काका कदम आणि राजू काका कदम यांचेही आभार मानते. यांच्यामुळे मला कीर्तनाचा लाभ भेटला. चौथ्या दिवसाची सेवा हे माझे पराकोटीचे भाग्य समजते आणि त्यांचेही आभार मानते. व तुम्ही माझं कीर्तन ऐकून घेतले त्यांचेही आभार मानते. पुरुष मंडळ, महिला मंडळ, बालवर्ग, तरुण मंडळ सर्वांचे आभार मानते. व माझ्या कीर्तनातून तुम्हाला दोनच शब्द सांगते, जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. दोनच शब्द. अरे तुम्ही जर माझ्या कीर्तनातून दोनच शब्द न्या, मी माझं कीर्तनाचं सार्थक समजेन. अरे तुम्ही जरी माझ्या भगवंताची जरी सेवा केली नाही तरी चालेल, पण आई वडिलांची नक्कीच करा. कारण भगवान म्हणतात, कारण आपले जे आई वडील असतात ना ते भगवान परमात्माचं रूप असतात. अरे आपल्याला भगवान कळतच नाही. आपण वारी करतो पंढरपूरची आणि आपल्या आई वडिलांना नीट बोलत ना, त्याला काही अर्थ नाही महाराज. तुम्ही जरी नका पंढरपूरच्या वारीला न जा, पण माझ्या आई वडिलांची सेवा करा, तो नक्कीच भगवान पंढरीचा पांडुरंग तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून तुम्ही तुमच्या आईला कधी विसरू नका आणि तुमच्या पप्पाला कधी विसरू नका. कारण की नाही, तुम्हाला जन्म देते आई वडील आहे. तुम्हाला सांगू का, अरे आई तर सर्वांनाच कळते, बाप कोणालाच कळत नाही महाराज. मला सांगा, आपल्या जेव्हा मुलगा शाळेमध्ये पहिला येतो तेव्हा आपली आई सर्वांना सांगते की माझा मुलगा पहिला आला, माझा मुलगा पहिला आला. आणि हॉटेलमध्ये गुपचूप जाऊन पेढे आणतो आणि सगळ्यांना वाटतो, तो म्हणजे माझा बाप आहे महाराज. म्हणून तुम्ही बापाला कधी कमी समजू नका. अरे बाप कसा असतो, एका नारळाच्या प्रमाणे असतो. बाहेरून एकदम कडक असतो, पण मधातून नरम असा अमृतासारखा रस देणारा असतो, तो म्हणजे आपला बाप असतो. म्हणून तुम्ही बापाला कधी कमी समजू नका. आणि रामती माया जाच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटा मंदी हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे. लही अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. म्हणून तुम्ही बापाला कधी कमी समजू नका. अरे आई तर असते तो, आई तर सर्वांनाच करते, पण आपल्याला बापाची जाणीव कधीच कळत नाही. अरे बाप जवळ आहे तर त्याची कदर करायला शिका. अरे जेव्हा आपल्या पाठीवरचा कणा जर आपला बाप गेला ना तर आपल्याला कोणी पुसत नाही महाराज. जवळ आपला बाप आहे तर आपले सर्व लाड पुरवतो. अरे मला सांगा, तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही तुम्ही अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये कुठेही तुम्ही बिझनेसला लागला तरी आपल्या जन्मदेता आईवडिलांना कधीच विसरायचं नाही. बापा स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घरा झोपते खुशाल. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावरी जेव्हा खच तोंड
पाया तेव्हा कोसळते घर, उलाढाली करतो हा बाप फक्त एका एका पैशासाठी, शिव्या शाप या जगाचा घेतो आपुल्याच माती. अरे बापाला तुम्ही समजून घ्यायचा. अरे बापाचं तुम्हाला उदाहरण द्यायला गेलं तर 7 जन्म काय तुम्हाला मी इथं सांगितलं तरी पुरणार नाही. अरे बाप म्हणजे साईच्या दुधाप्रमाणे असतो. अरे बाप म्हणजे साईच्या दुधाप्रमाणे असतो, पण त्याला समजून घ्यायला आपल्याला कळलं पाहिजे. तो म्हणजे आपला बाप असतो. अरे तुम्ही कितीही काही करा, कितीही नोकरीला लागा, पण तुमच्या बापाशिवाय तुम्हाला काही कळत नाही. मुलींना मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, माझ्या कीर्तनातून तुम्ही जरी काय नेलं नाही तर एक शब्द नक्कीच लिहा. मुलींना जीवनात जगायचंय ना असं जगा, परीसारखं नाही तर असं जगा, सूर्याच्या प्रमाणे जगा. अरे बघणारा सुद्धा वाकून बघला पाहिजे, विचार करून बघला पाहिजे, असं जगा. अरे मला एकच सांगायचं आहे, आपण जीवन जगत असताना असं कोणतं काम करू नका की आपल्या बापाची मान खाली जायला पाहिजे. असं कधीच करू नका. तुम्ही कुठेही नोकरीला नाही लागले, कुठेही लागले नाही तर एक तुमचं कर्तव्य, तुमची बहीण आहे म्हणून तुम्ही एवढं नक्कीच पाळा की आपल्या आईवडिलांची मान खाली जाण्यापुरतं इतकं तर कधी वागू नका. इतकंच माझ्या कीर्तनातून. म्हणून मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते की माझ्या कीर्तनातून तुम्ही जरी काही नेले नाहीत तर नक्कीच आई वडिलांची सेवा करा. कारण या मागचा उद्देश असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहेत की तुम्ही जरी नका पंढरपूरच्या वारीला जा, नका तुम्ही देवाची सेवा करा, पण माझ्या आई वडिलांची नक्कीच सेवा करा. अरे तुम्ही घरामध्ये जर माझ्या देवाची फोटो ठेवली नाही तरी चालेल, माझ्या देवघरामध्ये जरी तुम्ही देवाची फोटो ठेवली तरी नाही चालेल, पण छत्रपती शिवरायांचा नक्कीच फोटो ठेवा. कारण तुम्ही जेव्हा कामाला जाता तेव्हा त्या स्पर्शाला तुम्ही हात करून पूजन करा. तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय नक्कीच राहील महाराज. एवढं माझ्या छत्रपती शिवरायांच्या ताकद आहे. विठाल विठाल माऊलीचं भजन झालं, आता विठ्ठल विठ्ठल घेऊन. आता मला माहिती आहे सर्वांना झोप आलेली आहे, मी काही जास्त वेळ घेणार नाही. झालेली सेवा माझ्या पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्ण मिळावे.